शिवनेरी म्हणजेच पुण्यातील जुन्नर तालुक्यात असणारा नाणेघाट डोंगरावरील एक यादवकालीन गिरिदुर्ग होय। हा गिरिदुर्ग पुण्यापासून 105 किलोमीटर अंतरावर तसेच मुंबईपासून 170 किलोमीटर वरती आहे। आस्ते कदम महाराज गणपती गजापती प्रजापती भूपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित सतत शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश शिवसराधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। शिवनेरीला आल्यानंतर तुम्हाला इथून पहिल्यांदा पार्किंग दिसेल आणि पार्किंग मधून मग इथून रस्ता तुम्हाला जातो 3.5 किलोमीटरचा ट्रेक आहे ना। किती ट्रेक आहे? 3.5 किलोमीटर 1 तासाच्या आसपास, बरोबर। तर 1 तासाच्या आसपासचा ट्रेक आहे, 3.5 तो आपण कव्हर करूया आणि रस्त्यामध्ये जाताना काय काय दिसतंय तेही बघू। अलाउड नाही इथे पाण्याच्या बॉटल्स। इथे आलात तर पाण्याची बॉटल अलाउड नाहीये, हे लक्षात ठेवा। इथे विक्रीसाठी सुद्धा नाहीये, बंदी आहे। हा, कारण इथे कचरा होतो त्यामुळे। शिवनेरीला जाण्याच्या 2 वाटा आहेत, त्यातली पहिली म्हणजे साखळीची वाट आणि दुसरी म्हणजे 7 दरवाजांची वाट। आपण आता जिथे जात आहोत ती 7 दरवाजांची वाट आहे। 7 दरवाजांच्या वाटेतील पहिला दरवाजा म्हणजे हा जो समोर दिसतोय तो महादरवाजा। असे म्हटले जाते की महादरवाजा पेशवेकालीन आहे, कारण याची जी उभारणी आहे ती पेशवे काळातील बांधकामाप्रमाणे आहे आणि यावरती बुरुज सुद्धा उभा केलेला आहे। याचं वैशिष्ट्य म्हणजे याचं जे तोंड आहे महादरवाजाचं ते अशा बाजूला आहे की जिथे शत्रू खालून जर आक्रमण करेल तर दरवाजाला कोणतीही इजा होणार नाही। ते भिंत जी आहे बाजूची ती सर्व आक्रमण झेलेल। शिवनेरीवरून चालत असताना तुम्ही जेव्हा समोरील दृश्य बघता तेव्हा मन अगदी प्रसन्न होऊन जाते। महाराजांचे जेवढे गड किल्ले आहेत त्यापैकी अतिशय चांगल्या किंवा सुस्थितीतील गड किल्ला म्हणून शिवनेरीकडे बघितले जाते। आर्किओलॉजी डिपार्टमेंटने याच्या पुनर्वसनात खूप छान काम केले। त्या काळात नाणेघाट हा एक मोठा व्यापारी मार्ग होता, त्यामुळे याच्यावरती नजर ठेवण्यासाठी व त्याचे संरक्षण करण्यासाठी शिवनेरीची यादवांनी त्यावेळेस रचना केली होती। आता हा जो दरवाजा तुम्ही समोर बघताय हा आहे गणेश दरवाजा आणि वरती जे बघताय तो टेहाळणी बुरुज आहे। तर हा गणेश दरवाजा ही बहमनींच्या काळात बहमनींनी बांधला होता। यादवकालीन असल्यामुळे त्याची रचना ही त्याप्रमाणेच दिसून येते। यानंतर आपल्याला जो बघायला मिळतो तो म्हणजे तिसरा दरवाजा, तो आहे पीराचा दरवाजा किंवा यालाच परवानगी दरवाजा असे सुद्धा म्हणतात। किल्ले शिवनेरी चारी बाजूने उताराने वेढलेला आहे। किल्ले शिवनेरीच्या या वाटेवरून जात असताना अगदी उत्तम अशा मॅनेजमेंटचा आपल्याला अनुभव येतो। जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोय, तसेच दुर्मिळ असणाऱ्या झाडांची नावं, तसेच इथे आढळणाऱ्या पक्ष्यांची नावं, या सर्वांचे बोर्ड आणि माहिती फलक सगळीकडे लावलेले दिसतात। त्यानंतर बसण्यासाठी सावलीला बेंचेस तसेच नवीन पायऱ्या अशा बऱ्याचशा सोयी तुम्हाला बघायला मिळतात आणि हे एक उत्तम मॅनेजमेंटचं उदाहरण आहे। यानंतर जसे आपण पुढे जातो तसे तसे आपल्याला सुंदर नजारे तर बघायलाच मिळतात, पण त्याबरोबर यादवकालीन कलाकृती किंवा बांधकामाचा नमुनाही बघायला मिळतो। त्याचबरोबर जात असताना ऊन जरी असले तरी सुद्धा अतिशय छान थंड हवा असल्यामुळे उत्कृष्ट असं वातावरण तयार होतं। यानंतर जो आपल्याला दरवाजा बघायला मिळतो तो 4था दरवाजा, याला आपण हत्ती दरवाजा असं म्हणतो। या हत्ती दरवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं जे बांधकाम आहे ते आतल्या बाजूला असल्यामुळे तो सहसा शत्रूच्या निदर्शनास येत नव्हता आणि अतिशय सुरक्षित असा दरवाजा त्याला मानले जात होते।
इथे खूप शाळांच्या सहली आल्या होत्या आणि आम्हाला खूप छान अनुभव मिळाला शाळांच्या सहलीतून. आता पुढे जो गट येतोय त्याची जोश तुम्ही बघू शकता. तिथे गेल्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की मुंबईची मुलं कोणत्या गोष्टीला मुक्त आहेत. कारण की तिथल्या आजूबाजूंच्या शाळांची तसेच पिंपरी चिंचवड नाशिक मधल्या शाळांची सहल ही गड किल्ल्यांवर जाते आणि त्यांना तिथला इतिहास प्रत्यक्ष अनुभवता येतो, जो मुंबईच्या मुलांना अनुभवता येत नाही. कारण की तिथे फक्त मुंबईच्या मुलांना वॉटर किंगडम, एस्सल वर्ल्ड अशा ठिकाणी सहलीला नेलं जातं, जे मला वाटतं की आपल्या गडकिल्ल्यांवर नेलं पाहिजे आणि तिथला इतिहास समजावून सांगणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. जसे तुम्ही शिवाई देवीच्या मंदिराकडे जाता तसं तुम्हाला बघायला भेटतो दरवाजा क्रमांक 5 शिपाई दरवाजा. तो दरवाजा क्रॉस केल्यानंतर तुम्हाला समोरच बघायला मिळतं ते आई शिवाई देवीचं मंदिर. असे म्हटले जाते की आई जिजाऊंनी याच शिवाई देवीकडे नवस केला होता. तेव्हा आई शिवाई देवीने प्रकट रूपात जिजाऊंच्या अंगात संचार करून प्रत्यक्ष सांब सदाशिव तुझ्या पोटी अवतार घेणार असून तोच तुझे रक्षण करण्यास समर्थ आहे असा आशीर्वाद जिजाऊ आईंना दिला. त्यामुळे जिजाऊंनी आपल्या शूरपुत्राचे नाव याच शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी असे ठेवले असे मानले जाते. शहाजीराजे विजापूरचे सुलतान असताना आदिलशहा यांच्या सैन्यात एक सेनापती होते. सतत होत असलेल्या युद्धांमुळे शहाजीराजे हे जिजाऊंच्या सुरक्षेच्या बाबतीत थोडे चिंताजनक होते. त्यामुळे त्यांनी जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावर पाठवण्याचा निर्णय घेतला. 1629 मध्ये आई जिजाऊ किल्ले शिवनेरीवरती आल्या. आता समोर तुम्हाला जो दरवाजा दिसत आहे याचं नाव आहे मेना दरवाजा किंवा याला कुलाबकर दरवाजा असे सुद्धा म्हणतात. तर तुम्ही बघू शकता त्या काळामध्ये शत्रूला जर गडावर यायचं असेल तर किती सिक्युरिटी पार करत यावं लागत होतं, किती लेअरची सिक्युरिटी होती. आणि हा समोर जो तुम्ही बघत आहात याला म्हणतात कुलूप दरवाजा किंवा फाटक दरवाजा. हा शेवटचा आणि 7वा दरवाजा आहे. किल्ले शिवनेरीवरील त्या काळातील बऱ्याचशा वास्तू आता पडलेल्या अवस्थेत दिसतात. आता समोर जे तुम्ही एक कोठार बघत आहात त्याला अंबरखाना असे म्हणतात. हा अंबरखाना त्या काळात धान्य साठवून ठेवण्याच्या कामी येत असे. तुम्ही याची भव्यता बघू शकता. त्यावरून त्या काळातील किल्ले शिवनेरीवरील वातावरण कसं असेल याचा अंदाज बांधता येतो. आले ऑलमोस्ट जवळ. आजचा दिवस धन्य झाला. हे बघा इथून दिसतंय मला ते जे आहे चौकोनी इमारत, तिथे महाराजांचा जन्म झाला होता. आपण तिथेच चाललोय. मला आता अंगावर शहारा येतो. मी सांगू शकत नाहीये तुम्हाला की मला काय फिलिंग होतात. महाराज जेव्हा मला स्वप्नात आले होते तेव्हा मला माहीतही नव्हतं की मी अचानक कधी येईन इथे. आणि थँक्स टू नवनाथ आणि अमोल की ही अशी माणसं आहेत. आम्ही पण तेवढेच धन्यवाद देतो तुला राकेश की तू आम्हाला. थँक्स का म्हटलं नाना त्याचं कारण सांगतो तुला की मी शॉर्ट नोटीसवर ह्यांना फोन केला किंवा मेसेज टाकला की अरे आपल्याला इकडे जायचं, इच्छा होते जाऊया का. तर पहिले तर नाना कधीच नाही म्हणत नाही. आणि अमोलचा मेसेज टाकल्यावर अमोलचं पहिलं असं ड्युटी बघतो, स्वतःची ड्युटी नसेल तर तोही माणूस कधीच नाही म्हणत नाही. रात्री नाईट केली आहे त्यांनी तरी सुद्धा तो आज आलाय आमच्यासोबत. म्हणून दोघांना थँक्स. तुमच्यामुळे मी आज इथे आलो, नाही तर एकटा मी आलो नसतो. नाही पण तुला पण मनापासून धन्यवाद की तू म्हणजे आमची पण मनापासून तीव्र इच्छा होती. आणि महाराजांच्या जन्मभूमीवर जाण्याचा योग कोणालाही शक्य नाही. बरोबर आहे. ते महाराजांची पण इच्छा. काही गोष्टी काही गोष्टी घडाव्या लागतात. आम्हाला दुपारपर्यंत याची कल्पना नव्हती की आम्ही आज या जन्मभूमीवर पवित्र स्थानावर आज आम्ही पोहोचू. तर हे शक्य तुझ्यामुळे झालंय. कारण तू बोललास आणि आम्ही पण लगेच त्या गोष्टी घडून यायला लागल्या. त्यामुळे तुझे खूपच आभार आणि धन्यवाद या गोष्टीसाठी. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे दे ना.
आता समोर आपण जे बघणार आहोत ते म्हणजे गंगा जमुना टाकी. त्यावेळेला म्हणजे त्या काळामध्ये लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय असेल, सैन्याची पिण्याची पाण्याची सोय असेल, ही या 2 टाक्यांमधून होत होती. आणि याचं विशेष म्हणजे 12ही महिने यामध्ये पाणी असते. यानंतर साल होतं 1630. शके 1551 शुक्ल नाम संवत्सरे फाल्गुन वद्य तृतीयेला वार शुक्रवार रोजी जन्म झाला. तो म्हणजे सूर्याप्रमाणे तेजस्वी असणारे आपले स्वराज्याचे धनी, मराठ्यांचे पहिले छत्रपती श्री छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा. समोर बघत आहात त्याच महलामध्ये आई जिजाऊंनी 19 फेब्रुवारी 1630 रोजी आपल्या राजांना जन्म दिला. आणि आपल्याला मिळाले आपले दैवत, आपले छत्रपती शिवाजी महाराज. आता समोर तुम्ही जे बघत आहात त्याला बदामी तलाव म्हणतात. बदामी टाकी किंवा तलाव. याचा आकार बदामासारखा असल्यामुळे याचं नाव बदामी टाकी होतं. आता समोर जे तुम्ही एक खांब बघत आहात ते पाण्याची लेवल चेक करण्यासाठी वापरत होते. आणि जे 2 रूम दिसत आहेत तिथे गरमीच्या काळामध्ये जाऊन बसले असता थंडावा मिळत होता. आत्ताच्या काळामध्ये आपण AC वापरतो, त्या काळामध्ये हा त्यांचा एअर कंडिशनिंगचा एक प्रकार होता किंवा एक पॅटर्न होता. एक अशा पद्धतीने थंडावा त्यांना मिळत असे. बदामी तलावापासून पुढे गेले असता आपल्याला कडेलोट बघायला भेटतो. हा कडेलोट पॉईंट जो आहे तिथून असे म्हणतात की स्वराज्याशी गद्दारी करणारे किंवा गुन्हेगार यांना कडेलोट केला जात असे. तर आता तो कडेलोट करते वेळेस त्यांना पहिले गोणीमध्ये भरलं जायचं आणि मग कडेलोट केला जायचा अशी अमोल आपल्याला माहिती देतो इथे. तर आता बघूया कडेलोट टोक. कडेलोट टोक हे 1500 फूट उंचीवर असणारं गडाचं एक तीव्र उताराचं असा भाग असणारं ठिकाण आहे. इथून आपल्याला छानपैकी जुन्नर शहराचा एरियल व्ह्यू मिळतो. बाहेर येत असताना समोर तुम्हाला जे दिसतंय शिवकुंज शिवनेरी हे बघायला मिळतं. इथे आपल्याला मा जिजाऊ आणि महाराज यांची एक छानशी मूर्ती बघायला मिळते. त्याआधी आम्हाला मिळाला हा छोटा मावळा. तुम्हीही बघा त्यांनी किती छान गर्जना दिली आहे. विजय असो. महाराज गणपती अश्वपती प्रजापती शिवनाथ श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित नारी अलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर भव्य प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. ब्रह्मशास्त्र पंडित वेद गोविंद सर्जा धुरंधर छत्रपती संभाजी महाराज की जय. नम पार्वतीपते हर हर
महादेव हॅलो हॅलो महादेव जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी. जबरदस्त जबरदस्त. कुडोज टू यू. हा तुम्ही शिकवलं, खूप छान गोष्ट आहे. आजकाल मुलांना इतिहास शिकवणं, महाराजांबद्दल सांगणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सगळं बोलतो म्हणजे ते राजमुद्रे, त्याच्यानंतर महाराजांचं गाणं, त्याला खूप वेळ आहे त्याचं. खूप तर छान. काठी फिरवायला पण जातोय तो. जबरदस्त. मावळा पुन्हा जन्माला आलाय. हे बघा, राजमाता जिजाऊ महाराज. तर आता आपलं पूर्ण दर्शन झालेलं आहे शिवनेरीवरती. नवनाथ, अमोल, आम्ही सर्व शिवनेरी फिरलो, छान दर्शन घेतलं, खूप छान वाटलं. एक लहान मुलाने खूप छान गर्जना दिली, एका मुलाने खूप छान गर्जना दिली. कसं वाटलं नाना तुला शिवनेरीवरती येऊन? हे येणं शक्य नव्हतं आणि इथे येणं म्हणजे खूप पुण्याचा भाग आहे मी म्हणेन, कारण दुर्मिळ क्षण आहे तिथे. आणि हे आम्हाला जे आज बघितलं, म्हणजे ही वास्तू जी आम्ही नजर गेली, ही आमच्या काय बोलायचं याला शब्द नाही आहेत. तुला काय वाटतं? थरारक क्षण आहेत सगळे एकदम. म्हणजे जे वाटतं ना इकडे आल्यावर जी फिलिंग येते ना, त्याच्यासारखी फिलिंग नाही. एकदा तरी माणसाने आयुष्यात जन्माला आला ना महाराष्ट्राने, एकदा तरी इथे येऊन जावं. नाही, आवाज आहे. आणि ही गोष्ट खरी आहे. इथे आल्यावर ऍक्च्युली जे एनर्जी मिळते किंवा जे अंगावर शहारे येतात सर्व गोष्टी बघून, की तो इमॅजिन करून की बाबा त्यावेळेला काय इथे चेहलपेल असेल महाराजांचा. महाराज 2 वर्षाचे असताना गडाखाली गेले होते, म्हणजे विचार करा 2 किती तेजस्वी असतील ते. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून असं वाटतं की आपण काय काय मिळवलं आहे आयुष्यात. महाराजांनी जे 50 वर्षाच्या आयुष्यात मिळवलं, आज आपण ऑलमोस्ट किती 35-36 वर्षाचे आहे. एवढं असून सुद्धा असं वाटतं की आपण काहीच मिळवलेलं नाही आयुष्यात, आपण काहीच केलेलं नाही लोकांसाठी किंवा कोणासाठी. पण खरंच नक्की या, शिवनेरीला या. मी प्रार्थना करेन सगळ्यांना की आपलं इतिहास आपण जपला पाहिजे, तर नक्की या. मला सगळे गड फिरा, महाराजांचे सगळे गड फिरा. सुरुवात शिवनेरीपासून करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली आजची राईड कंप्लीट झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या अशाच व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर नोटिफिकेशन आयकॉनसुद्धा दाबा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सेफली राईड करा, सीट बेल्ट लावूनच गाडी चालवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती